हे जे सिंगापूर एअरपोर्ट आहे हे जबराट आहे, जबराट. आमचा इथे 12 तासाचा लेओव्हर आहे. इथे येऊन आम्हाला हे बघा काय दिसलं. इथे खूपच मोठी जागा आहे, सो आम्ही इकडे येऊन झोपू पण शकतो. ट्रेन फ्रीमध्ये आहेत, बस फ्रीमध्ये आहे, तुम्ही फिरा, एन्जॉय करा. खूप खूप छान सर्व्हिस आहे यांची. यांच्या एअरलाईनमध्ये वायफाय, फ्री वायफाय. यांच्या बसमध्ये फ्री वायफाय, यांच्या एअरपोर्टमध्ये फ्री वायफाय. काय हवं अजून? आणि आमचा तन्मय फोनशिवाय राहू शकत नाही, त्याच्यासाठी आता आम्ही चांगी एअरपोर्टला उतरलो आहे, सिंगापूरच्या एअरपोर्टला. या सिंगापूर एअरलाईनने आलो आणि विंडो सीट कोणाला नाही आवडत, आम्हालाही आवडते. पण मी जेव्हा बुक करायला जात होतो तेव्हा ती 1250 रुपयापासून स्टार्ट होत होती. म्हणजे एकदम मागची वगैरे घेणार तर 1250ला, आणि अजून पुढे पुढे जाऊ तर 1600, 2000 असा वेगवेगळा रेट होता. सो मला थोडं आधीच्या एक्सपिरियन्समुळे हे माहीत होतं की जनरली बोर्डिंग जेव्हा स्टार्ट होतं, आपण वेब चेक इन वगैरे करतो, त्याच्यानंतर मोस्ट ऑफ एअरलाईनला फ्री आपल्याला सीट सिलेक्शन करता येतं. सो आत्ता पण आम्ही हेच केलं. जसं मी वेब चेक इन केलं तेव्हा सीट सिलेक्शन केलं आणि त्याच्यातून मला फ्रीमध्ये विंडो सीट करता आल्या. आम्ही 12 तास हे बघण्यासाठी घेतलेले, कारण आम्हाला खूप इच्छा होती की 1 तासाचा पण ट्रान्झिट होता आमच्याकडे. पण आम्हाला वाटलं की त्याला सिंगापूर एअरपोर्ट पण फिरता येईल, आपल्याला ड्युटी फ्री शॉपिंग करता येईल, थोडं आम्हाला जर जमलं असतं बाहेर जायला मिळेल आम्हाला. आणि आम्ही बघू, लकीली जर आम्हाला सिंगापूरचा मिळाला ट्रान्झिट विजा तर आम्ही ट्राय करू. लेट्स सी. ॲक्च्युली आमचा इथे 12 तासाचा लेओव्हर आहे, सो आम्ही 12 तास या एअरपोर्टला आहे. पण 12 तासाचे लेओव्हर मिळाल्यानंतर आम्ही जराही दुःखी नव्हतो, कारण एक तर फ्लाईट तिकीट स्वस्त पडली आम्हाला त्या लेओव्हरमुळे. पण हा जो चांगी एअरपोर्ट आहे, हा जो सिंगापूर एअरपोर्ट आहे, हा एक खूप मोठा टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. सो त्यामुळे हा विजिट इतका, म्हणजे इथे वेळ देणं वर्थ आहे. त्यामुळे आम्ही म्हटलं की वा छान. आणि मी कधी आलो नव्हतो, तन्मय बऱ्याचदा आलं या एअरपोर्टला, पण मी फर्स्ट टाईम आलो आहे. सो आता आम्ही हा एअरपोर्ट एन्जॉय करू. आणि आम्ही यांचा ट्रान्झिट विजा घेतलेला, 1 डे ट्रान्झिट विजा. सो आम्ही आता तेच चेक करतो आहे. म्हणजे आता तन्मय त्यांना विचारतो आहे की त्या याच्यावर आम्हाला अलाऊड आहे का बाहेर जायला. जर असेल अलाऊड तर आम्ही बाहेर जाऊन यांची जी नाईट सिटी टूर वगैरे असते ती आम्ही घेण्याचा ट्राय करू. सो मला सिंगापूर पण एक्सप्लोअर करता येईल, म्हणजे सिंगापूर सिटी. सो ट्राय चालू आहे आमचं, तो दाखवतो आता जो आपला विजा आहे तो. म्हणजे ट्रान्झिट 1 डे ट्रान्झिट जे पण आम्ही घेतलं आहे ते. असे प्रत्येक एअरपोर्टला टुरिस्ट एन्क्वायरी काउंटर असतात. सो तुम्ही तिथे एन्क्वायरी करू शकता. प्रत्येक एअरपोर्टला, प्रत्येक टुरिस्ट ठिकाणी, मोस्ट ऑफ ठिकाणी तुम्हाला असे काउंटर वगैरे बघायला मिळतील जे आपल्याला हेल्प करण्यासाठीच आहेत. आणि मे बी यांनी इथे कॉम्प्लिमेंटरी हे चॉकलेट्स वगैरे पण ठेवले आहेत आपल्याला घ्यायला. सो तुम्ही अशा टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटरचा उपयोग करू शकता, तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर. येस. अच्छा, त्यांना माहीत नाही आहे का? तो बोलता आता कन्फर्म आहे, पण तिने कन्फर्म कॉन्फिडेंटली सांगितलं. चला 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 चलो. येस, थँक्यू. चला आता यांना गुड बाय करते आम्ही, भेटू. चलो. येस येस. हे बघा इथे वायफाय कनेक्ट करण्यासाठी पण डिटेल दिली आहे. सो आता मी फोनला वायफाय कनेक्ट केला आणि आता इथे फुल नेटवर्क आलं आहे. म्हणजे हे मला जिओचं पण नेटवर्क आलं आहे, M1 म्हणून इथलं त्याने घेतलं आहे. आम्ही इथे एअरपोर्टमध्ये असेच फिरतो आहे कुठेही, कारण आमच्याकडे 12 तास आहेत. आणि आता इथे बोर्डवर मला फ्री मूवी दिसलं, हे बघा वरती. सो आता तन्मयला म्हटलं तिकडे जाऊ, बघू आता तिकडे काय आहे. कारण आम्ही आता टर्मिनल 2ला होतो आणि तिथून आम्ही रॅन्डमली ट्रेन दिसली आम्हाला, स्काय ट्रेन थांबलेली, तिच्यात चढलो. आणि जे मेन इथलं अट्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये फाउंटेन वगैरे असतो ते आम्हाला ट्रेनमधून दिसलं. पण आता तिथे कसं जायचं ते आम्हाला माहीत नाही आहे. आम्ही आता एकांना विचारलं, ते म्हणाले की तुम्हाला इमिग्रेशन क्लिअर करून बाहेर जावं लागेल तेव्हा ॲक्सेस मिळेल. सो मोस्टली तसं नसावं, त्यामुळे आता बघतो आम्ही तिकडे काही जाता येतं आहे का. अदरवाईज ते जे फ्री मूवी काहीतरी आहे, सो आता आम्ही तिकडे जाऊ. हे जे सिंगापूर एअरपोर्ट आहे हे जबराट आहे, जबराट. एकतर खूपच मोठं आहे, खूपच ह्यूज आहे. आणि एकदम अशा मोठ्या ह्यूज मॉलमध्ये आल्याचा फिलिंग आहे इथे. सगळे शॉप्स आहेत, खूपच एकदम छान छान. हे बघा एकदम फुल लाईमलाईटवाली जागा आहे ही. सो आता आम्ही ती एक्सप्लोअर करतो आहे, फिरतो आहे. आम्हाला माहीत आहे आम्ही कुठे चाललो आहे, काय चाललो आहे, कसंही रॅन्डमली कुठेही जातो आहे. मागे काउंटर होता सेम
इन्फॉर्मेशन काउंटर, ज्याला आता आम्ही चॉकलेटवाला काउंटर नाव दिलं आहे, कारण तिथे फ्री चॉकलेट्स आहेत आपल्याला खायला मिळतात. सो तिथून एन्क्वायरी केली. ते म्हणाले की तो जो फाउंटेन आहे तो तुम्हाला ॲज सच बघता नाही येत बाहेरून, त्याच्यासाठी तुम्हाला इमिग्रेशन क्लिअर करून बाहेर जावं लागेल. सो आता आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे बटरफ्लाय गार्डन आहे. सो आता आम्ही तिकडे चाललो आहे. ते या फ्री मूवीच्या इकडेच बटरफ्लाय गार्डन पण आहे. सो आता आम्ही तिकडे जातो बटरफ्लाय गार्डनकडे. ते बटरफ्लाय गार्डन आहे, आम्हालाही माहीत नाही नक्की काय आहे, पण इथे छान फाउंटेन वगैरे आहे आणि यांनी छान थीम असं बनवलं आहे. आणि इकडे वरती बरेचसे लाऊंज वगैरे आहेत. इन केस तुम्हाला यापैकी कोणत्या लाऊंजला यायचं असेल तर इकडे या वॉटरफॉलच्या समोर इथे हे बघा, हे आतमध्ये असे बटरफ्लाय आहेत. मी म्हटलं बिचारे बटरफ्लाय, तर तन्मय असं म्हणतो आहे की हे जे मध्ये दिसतंय ना, ही त्यांची अंडी आहेत, यातून बाहेर पडणार ते, आणि मे बी त्यांना ते सोडत असतील, मी शुअर नाही आहे. पण असं इथे यांनी काहीतरी बनवलं आहे. आता आम्ही इथे म्हणजे पूर्ण एअरपोर्ट फिरतो आहे. सो आम्ही उतरलो टर्मिनल 2ला, तिकडून गेलो 3ला. 3 बऱ्यापैकी एक्सप्लोअर केला. आणि आम्हाला जे पॅक्ड फूड दिलेलं तन्मयच्या फ्रेंडने, ॲक्च्युली मला ही गोष्ट माहीत होती की 7-Elevenमध्ये जनरली अवन असतो. सो आपण त्याच्यात जाऊन गरम करून चालतं, म्हणजे ते अवन ठेवलं याच्यासाठी की त्यांच्याकडून फूड घ्या आणि ते गरम करा. पण ती गोष्ट माहीत असल्यामुळे म्हटलं थोडं लूप होल आहे, सो त्याचा वापर करू म्हणून 7-Eleven शोधलं आम्ही पहिले आणि तिकडे गेलो आणि ते पॅक्ड फूड आम्ही तिथे गरम करून घेतलं अवनमध्ये आणि छान खाऊन वगैरे आमचं झालं आहे. सो ॲक्च्युली इथे 4 टर्मिनल आहेत. आमचा 2 झाला जसं मी आता म्हटलं, आणि मग 3 झाला आणि 1कडे आलेलो आम्ही. आणि 1पासून दाखवत होतं की बस घ्या तुम्ही टर्मिनल 4कडे जायला, म्हणून म्हटलं चला जाऊन बघूया. तर आम्ही जस्ट तिकडून खाली उतरलो, म्हणजे 4ची बस घेण्यासाठी. आता बाय द वे बस आली, आम्ही निघू. पण इथे येऊन आम्हाला हे बघा काय दिसलं. इथे खूपच मोठी जागा आहे. सो आम्ही इकडे येऊन झोपू पण शकतो आता रात्री. हे बघा खूप मोठी जागा आहे. आणि फक्त इथेच नाही, आम्हाला अजून बऱ्याच ठिकाणी पण मिळालेली अशी जागा बघायला. हे बघा आता आम्ही बसमध्ये एंट्री करतो आहे. ही इथे बस आहे, ही फ्री शटल बस आहे, जिच्याने आता आम्ही टर्मिनल 4ला चाललो आहे. आणि आम्ही आता पुन्हा रनवेवर आलो. ही जी बस आहे ही सर्व टर्मिनल कवर करते बस. आणि स्काय ट्रेन फक्त 1, 2 आणि 3, म्हणजे एकच स्काय ट्रेन नाही जात, वेगवेगळ्या स्काय ट्रेन आहेत. सो त्या तुम्हाला 1, 2, 3 कनेक्ट करून देतात आणि बस सगळ्यांना करून देते. हे बघा इथे यांनी टी व्हीमध्ये पण शो केलं आहे की जी पर्पल लाईन आहे ही बसचा रूट आहे आणि स्काय ट्रेनचं ब्ल्यू कलरमध्ये. तुम्हाला जर प्लेन्स म्हणजे मल्टिपल प्रकारचे प्लेन्स वगैरे बघायचे असतील तर हा रूट तुम्ही नक्की ट्राय करा, जर तुमच्याकडे आमच्यासारखा वेळ असेल तर. इतक्या प्रकारचे आम्हाला प्लेन्स बघायला मिळाले ना, आणि अजून आम्हाला इनसाईड गोष्टी पण बऱ्याचशा बघायला मिळाल्या. म्हणजे जे लगेज वगैरे जातं ना आतमध्ये कन्व्हेअर बेल्टने वरती वगैरे, ते बघायला मिळालं. फूड वगैरे हे लोक स्टोअर करतात ते बघायला मिळालं. आत्ता आम्ही इथे टर्मिनल 4ला पोहोचलो आणि इथे मागे सिक्युरिटी आहेत. सो त्यांच्याकडून आम्ही इन्फॉर्मेशन घेतली. तर तो म्हणाला की वरती इंटरेस्टिंग तर आहे बरंच T4ला. आम्ही विचारलं त्याला आम्ही फिरू शकतो का, पण आम्ही जायला मागत नव्हतो कारण इथे पुढे सिक्युरिटी आहे आणि हे सगळं म्हणजे आमचं इलेक्ट्रॉनिक बाहेर काढा. आणि जसं आपलं एअरपोर्टला सिक्युरिटी असं आहे, कारण हा असं तो म्हणाला की हा इंडिव्हिज्युअल वेगळा टर्मिनल आहे T4. सो त्याचा आणि याचा तसंच ॲज अ सिक्युरिटी म्हणून काही कदाचित संबंध नसावा. सो इथे सगळं ते काढून परत आतमध्ये जा आणि परत येताना परत सिक्युरिटी करा, त्यापेक्षा आम्ही इथे एन्क्वायरी केली. तर हा म्हणाला की इंटरेस्टिंग तर आहे बरंच, पण 1:30 वाजता, रात्रीच्या 1:30 वाजता ही जी शटल बस सर्व्हिस आहे ही बंद होते आणि सकाळी 4:30ला चालू होते. आम्ही म्हटलं जर आम्हाला लेट झालं, कारण आत्ता इथले 11:15 वाजलेत, सो यायला लेट झालं आणि ती बंद झाली तर अडकून बसू, म्हणजे पहाटे जेव्हा ती चालू होईल तेव्हा जाता येईल. त्यामुळे आत्ता आम्ही पुन्हा बसची वाट बघतो. इथे मागे असे ते डिस्प्ले काउंटरवरून शो करतायत की किती वेळात बस येईल. आता हे बघा बस आली आहे म्हणून अरायवल लिहिलं आहे आणि नेक्स्ट बस 11 मिनिटांनी. सो खूप छान यांची इकडे सर्व्हिस आहे, खूप मस्त आहे. ट्रेन फ्रीमध्ये आहेत, बस फ्रीमध्ये आहे, तुम्ही फिरा, एन्जॉय करा. खूप छान सर्व्हिस आहे यांची. आता आली आहे बस आणि आम्ही निघतो बसकडे. यांच्या एअरलाईनमध्ये वायफाय, फ्री वायफाय, यांच्या बसमध्ये फ्री वायफाय, यांच्या एअरपोर्टमध्ये फ्री वायफाय. काय हवं अजून?
आणि आमचा तन्मय फोनशिवाय राहू शकत नाही, त्याच्यासाठी तर सोने पे सुहागा है. या बसला तीन स्टॉप हिने घेतले सिग्नलचे. या बसला सिग्नल लागतात कारण ही रनवेची जी ट्रॅफिक आहे, जसं या सामानाच्या ट्रॉली म्हणजे हे ट्रॅक्टर जे घेऊन चाललेत ते, हे बघा हे आता समोरून येत होते म्हणून आम्हाला सिग्नल होता. आता ओपन झाला बघा. एकदम वेगळंच आहे इकडे, वेगळीच जुनी आहे. आमच्याकडे खूप वेळ असल्यामुळे खूप भारी वाटतं आहे सगळं एक्सपिरियन्स करायला, सर्व एन्जॉय करायला. कारण आपल्याला जनरली इनसाईड म्हणजे एअरपोर्टच्या आतलं किंवा खालचं बघायला नाही मिळत, ते आता इथे आम्हाला बघायला मिळतं लकीली. त्या बसच्या 1-1.5 तासाच्या राईडनंतर फायनली आम्ही त्या स्काय ट्रेनमध्ये आलो आहे आणि आम्ही त्या बसमधून T3ला उतरलेलो आणि आता T2ला बाय स्काय ट्रेन चाललो आहे. आणि पुढे या ट्रेनमधून हा म्हणजे ड्रायव्हरलेस ट्रेन आहे, त्याच्यामुळे फ्रंटला आम्ही इथे व्ह्यू बघतो आहे. तो जो फाउंटेन होता आम्हाला येताना लागलेला, आता तो दिसेल आम्हाला. तो 10-10:30ला काहीतरी बंद होतो, बट आम्हाला ती जी जागा आहे ती आत्ता बघायला मिळेल. आणि आम्ही T2ला चाललो आहे कारण तिकडे T2ला फ्रीमध्ये झोपण्यासाठी बरेचसे लाऊंज आहेत. मी इथे हे बघू शकता तुम्ही लिस्ट. T2ला हे बरेचसे लाऊंज आहेत ॲज कम्पेअर्ड T3, T1. सो आम्ही T2ला चाललो आहे. त्यापैकी एखाद्या कोणत्या तरी छान लाऊंजमध्ये आम्ही आज झोपून जाऊ आता पुढे 4-5 तास, म्हणजे मोस्टली मॉर्निंगपर्यंत. The next day. आत्ता 5:30 वाजले आहेत आणि आम्ही उठलो आहे. इथे या स्नूज लाऊंजमध्ये आम्ही होतो झोपायला. हा फ्री ॲक्सेस आहे याला. टर्मिनल 3ला E11च्या समोर आहे हे स्नूज लाऊंज. सो आम्ही इथे होतो. आलो तेव्हा फुल होतं ते, पण नंतर 2 जणं खाली झाली आणि आम्हाला जागा मिळालेली.